रायरेश्वर संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गाळदेव संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे। हरीश बॉलर्स नेम राहुल रायरेश्वर संघाकडून पहिला आणि स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत राहुल। त्यांचा सामना करतील हरीश। पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते। सामना चालू करा। राहुल वैयक्तिक असं पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत। सामना करतात हरीश। पहिलाच व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, अतिरिक्त अशी एक धाव गाळदेव संघाला। धाव संख्या 1। सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण सर्वांनी आपलं आपलं भोजन घेऊन भोजन करायचं आहे। संघनायकांनी कृपया स्टेजवर यायचं आहे आपापल्या संघनायकांनी आणि आपल्या संघाचं भोजन घ्यायचं आहे। दुसरा चेंडू राहुल। पाहूया सामना करतात हरीश गाळदेव संघाकडून। निर्धाव पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट, अतिरिक्त अशी एक धाव। धाव संख्येत भर। धाव संख्या 2। दोन चेंडू वाईट पद्धतीचे टाकलेले आहेत राहुल यांनी। अतिरिक्त धाव संख्या 2। पाहूया पुढील चेंडूवरती काय करतात हरीश। निर्धाव पद्धतीचा चेंडू, हरीश यांना समजला नाही। धाव संख्या 3 2 चुकीची दुरुस्ती। धाव संख्या 2 या धाव संख्या स्थिरावलेली आहे। पाहूया पुढच्या चेंडूवर हरीश काय करतात। राहुल यांचा सुंदर उंच फटका मारलेला आहे आणि पंचांचा इशारा, चौकार। गाळदेव संघाच्या धाव संख्येत भर। धाव संख्या झालेली आहे 6। पाहूया पुढचा चेंडू राहुल यांचा। सामना करतील हरीश गाळदेव संघाकडून। फलंदाजीचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करत आहेत राहुल। पुढचा चेंडू सामना करतात हरीश गाळदेव संघाकडून। वैयक्तिक असं पहिला आणि संघाचा पण पहिला षटक घेऊन येत आहेत राहुल। उंच तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे आणि अशा पद्धतीने गाळदेव संघाची पहिली विकेट पडलेली आहे हरीश यांच्या रूपामध्ये। थोडंसं पण चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे। धाव संख्या 6 वर स्थिरावलेली आहे। पुढचा येणारा फलंदाज गाळदेव संघाचे प्रतिनिधी कोण आहेत। सचिन। नवीन फलंदाज सचिन सामना करतील। पहिल्या षटकातला 3 बॉल झालेले आहेत। अजून 3 चेंडू शिल्लक आहेत। 3 चेंडूच्या धावसंख्येनंतर धावसंख्या स्थिरावलेली 6 या धावसंख्येवरती। पाहूया सचिन यांचा सामना, सचिन राहुल यांचा सामना कशा पद्धतीने करतायत, गाळदेव संघासाठी काय योगदान देत आहेत। सामना चालू करायचा, पंचांनी वेळ घालवू नका, बरेच सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला। राहुल यांचा सामना करतात सचिन, सुंदर असा पटकवलेला चेंडू
विकेट किपरच्या पाठीमागे सुंदर असा चौकार गालदेव संघासाठी पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार मारून 4 धावा वसूल केलेल्या आहेत. धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे 10. विकेटच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. राहुल यांचं खूप महागडं असं षटक रायरेश्वर संघाकडून पहिलं षटक टाकण्यात 10 धावा त्यांनी मोजलेल्या आहेत आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय करामत करतात आपल्या संघासाठी. सामना करतात सचिन. उंच असा तडवलेला चेंडू झेल टिपण्याच्या प्रयत्नात, परंतु झेल सुटलेला आहे आणि चौकार. पंचांचा इशारा. 4 धावा. धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे 14. 5 चेंडूमध्ये 14 धावांचा मोबदला त्यांनी मोजलेला आहे. पहिल्या षटकामध्ये राहुल यांनी खूप महागडं षटक, एक बळी त्यांनी घेतलेला आहे, परंतु चांगल्या प्रकारच्या धावा त्यांनी पण मोजलेल्या आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय करामत करतात का. सामना करतात सचिन. सचिनने 2 चेंडूमध्ये 2 चौकार वसूल केले. पाहूया पुढचा चौकार घेतोय की नाही सचिन. आणि सुंदर असा उंच पटकावलेला चेंडू आणि मला वाटतंय हा पण चौकार. अशा प्रकारे पंचांचा इशारा चौकारच आलेला आहे. अरे नाही, सांगा सांगा प्रतिनिधी सांगायचं चौकार आहे की षटकार आहे. पंचांचा इशारा चौकारच आलेला आहे. गालदेव संघाकडून सुंदर अशी फलंदाजी करतायत सचिन. कृपया त्वरित पंचांनी निर्णय द्यायचा आहे. पंचांची उजत घालायची नाही कोणी. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि असा पंचांनी षटकार असा इशारा केलेला आहे. हा षटकार. 2 चौकार आणि 1 षटकार असा जवळजवळ 3 धावा 14 धावा वसूल केलेल्या 3 बॉल मध्ये सचिन यांनी. धाव संख्या 20. पुढचा बॉलर रायरेश्वर संघाने बॉलरचं नाव सांगायचं आहे. पृथ्वीराज. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत पृथ्वीराज. सौरभ. गौरव गालदेव संघाकडून स्ट्राईकला आहेत. गौरव. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सचिन यांनी 3 बॉल मध्ये जवळजवळ 14 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्यात. आता पाहूया गौरव आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सामना करतील पृथ्वीराज यांचा. कृपया लवकरात लवकर चालू करायचे दुसरं षटक. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुणी पंचांची उज्जत घालवू नये. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत पृथ्वीराज. चेंडू समजला नाही, परंतु चेंडू विकेट किपरच्या डोळ्याला जवळजवळ इजा झालेली आहे. कृपया बाईच पद्धतीने अशी 1 धाव मिळालेली आहे. बघा फर्स्ट एडिशन काय आहे का त्यांच्याकडे पोचवा. झालं का. नॉर्मल असेल तर पंचांनी सामना चालू करा. बरफची वगैरे काय का आवश्यकता असेल तर मागून घ्या. पाणी वगैरे तोंड धुवायला जाताना. सर्व खेळाडूंना महत्वाची सूचना. आपलं शरीर सांभाळून आपला खेळ दाखवायचा आहे. आपल्याकडे काही पॅड बीडची काही व्यवस्था नाही इथे, त्याच्यामुळे आपले हातपाय सांभाळून प्रत्येकाने आपापला खेळ दाखवायचा आहे.
पुढचा चेंडू पृथ्वीराजचा, सचिन आला आणि हा वाईटचा इशारा अंपायर कडून. फ्री अजून चालू असेल. दुसरा चेंडू पृथ्वीराजचा, सचिन सामना करतोय आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. तिसरा चेंडू सचिन याला आणि ऑफला कटवलेला चेंडू. यावर एक धाव तो पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि आताच्या 2 धावा. धाव संख्या होते ती 29. आणि या बॉलवर एक सिंगल. लास्ट 4 बॉल झालेले आहेत. चेंडू सामना करेल तो गौरव आणि हा स्टेट ड्राईव्ह खेळलेला चेंडू. या चेंडूवर एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत गौरव जंगम, सचिन जंगम यांनी. धाव संख्येत भर. सेकंड ओव्हर मधला लास्ट चेंडू आणि हा झेल बाद. न्यू बॅट्समन हर्षल. रुपेश न्यू बॉलर. आपल्या संघासाठी 3रं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे तो रुपेश दा. सामना करेल तो सचिन. वैयक्तिक पहिला चेंडू. सामना करेल तो सचिन. पहिला चेंडू आणि सचिन ऑफ साइडला कटवलेला चेंडू. यावर एक धाव तर पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवरती समाधान मानायला लागते त्यांना. दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवर मस्त ऑफ साइडला स्ट्रोक घेतलेला आहे, लेग साइडला स्ट्रोक घेतलेला आहे. यावर एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 36 आणि हा 3रा चेंडू. यावर झेल सोडलेला आहे विकेट किपरच्या पाठीमागे आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे.
आणि ऑफ साईडला काढवलाय चेंडू, त्यावर एक धाव तर पूर्ण केलेलं आहे आणि मस्त असा थ्रो केलेला आहे विकेट किपरच्या द्वारे. हा एक सिंगल धाव. रुपेजाचा पुढचा चेंडू, या बॉलवर एक सिंगल. पुढचा चेंडू हर्षल याचा ऑफ साइडला कटवलेला चेंडू, यावर एक धाव तर पूर्ण करून दुसरे धाव पूर्ण केलेले आहे. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॉल षटक संपलेलं आहे. स्कोर झालेला आहे 41. जरा सामना पटपट चालू करायचा आहे, आपल्याला पुढचे सामने पण खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू वैयक्तिक चौथं, आपल्या संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे राजेंद्र दा. हा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, धाव संकेत भर. पहिला चेंडू आणि हा लेग साइडला कटवले चेंडू, यावर भेटतील यांना सिक्स. सुंदर असा फटका दिला सचिन जंगम यांनी. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलेले सचिन जंगम यांनी. 6 धावा प्राप्त केलेले आहेत सचिन जंगम यांनी. दुसरा चेंडू, सामना करेल तो सचिन. आणि हा झेल सोडलेला आहे आणि एक धाव तर घेतलेले, एक धाव पूर्ण करून दुसरी धाव पूर्ण करून तिसरी एक चोरटी धाव घेण्यात आलेले. 3 धावा कंप्लीट केलेले आहेत. एका धावेवरती समाधान होतं, तिथे 3 धावा गेलेल्या आहेत. धाव संकेत भर. तिसरा चेंडू, सामना करेल तो हर्षल आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. धाव संख्या झालेली ती 51. चौथा चेंडू, सामना करेल तो हर्षल आणि हा व्हाईट वरती विकेट. व्हाईट नाही आहे, नाही हा धावबाद झालेला आहे तो हर्षल आणि न्यू बॅट्समन ओमकार याने जर षटकार मारला तर राहुल जंगम यांच्याकडून 500 रुपये भेटतील. पुढचा चेंडू ओमकार आणि हा लेग साइड ऑफ साइडला काढलेला चेंडू, यावर एक 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत सचिन जंगम यांनी. 4 भेटलेला आहे त्यांना. चौकार आणि हा षटकातील अखेरचा चेंडू, सचिन जंगम यांना जर 6 मारला तर सागर जंगम यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येतील.
2000 लागलेले 2000. सचिन जगामेंना चांगली ऑफर आहे. आपला लोणावळ्याची ट्रिप वाचेल. लास्टचा चेंडू या सामन्यातला आणि मस्त कडवलेला चेंडू हाय गेलेला आहे. यावर जेल होते की नाही पाहू. जेल तर सोडलेलं आहे. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट आणि आज चौकार. आउट झालेला खेळू तिथे त्यांनी 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चौकार भेटलेला आहे त्यांना लास्टच्या बॉलला आणि धाव संख्या झालेली ती 60. धाव संख्या झालेली आहे ती 60. सॉरी, धाव संख्या झालेली 59. 60 ला विन असेल रायरेश्वर संघाला. धन्यवाद राहुल. यानंतरचा होणार बोलण्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना असेल चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सहकार्य करायचंय. अतिशय चोख भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. चला गायदेव संघ आपण सहकार्य करायचंय, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चालू असलेला सामना टीम गायदेव विरुद्ध टीम रायरेश्वर. 60 धावांचं आव्हान असेल ते रायरेश्वर संघासमोर. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली गायदेव संघाच्या तिन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गायदेव संघ मैदानामध्ये दाखल होतो. दोन्ही पंच आपण मैदानामध्ये पाहतात. पंच आपण थोडस पाणी पिऊन घ्यायचं. तसेच तळदेव आणि धारदेव दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघ तळदेव विरुद्ध संघ धारदेव दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण आता आपलं जर जेवण झालं असेल तर आपण बाउंड्री लाईनवर जाऊन थांबायचं, जेणेकरून आपल्याला चेंडू लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि सामन्याला विलंब होणार नाही. दोन्ही फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये दाखल होत आहेत. पंच त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहेत. ताबा घेतोय गायदेव संघ. पंचांना थोडंसं पाणी घेऊन जायचं. शुभम थोडंसं पाणी घेऊन जायचं पंचांना. पृथ्वीराज आणि राहुलची ओपनिंग जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना टीम गायदेव विरुद्ध टीम रायरेश्वर. यानंतरचा होणारा सामना असेल टीम तळदेव विरुद्ध टीम धारदेव. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आपण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे आणि आपण सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. तळदेव संघाचे कर्णधार नारायण दादा यांचं आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं. आता सुद्धा ते अगदी वेळेवर या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच धारदेव संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. स्ट्राईकवर असेल पृथ्वीराज, नॉन स्ट्राईकला असेल प्रतीक. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर असेल सचिन. पंच त्या ठिकाणी सज्ज. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय परेश. चुकीची दुरुस्ती. गोलंदाजी मार्कवर असेल परेश.
परिसराचा पहिला पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल पृथ्वीराज. यावेळी पहिला चेंडू गोल्डनचा हा चेंडू अचूक वेगवान मारा होतो परीच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानात. पृथ्वीराजाला चेंडू काही समजला नाही. अव्वल दर्जाचं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू आमच्या सर्वांचे लाडके पांडुरंगदादा जंगम यांच्या हस्ते दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. टीम धारदेव ब विरुद्ध टीम तळदेव. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, दुसरा सलग दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज परेशच्या माध्यमातून. वन बाउन्सचा इशारा तो पंचांचा. अव्वल त्याची गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. तिसरा आणि फुललेनचा हा चेंडू, त्यावर अप्रतिम असा कव्हर ड्राइव्ह पृथ्वीराजच्या बॅट मधून चेंडूला पाठवला सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, चौकार. देव विरुद्ध तळदेव. तळदेव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. थोड्याच वेळात त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मॅच कडे वळूयात. चेंडू क्रमांक 4 प्रतीकच्या माध्यमातून मैदानामध्ये हाताळला जाईल. त्याचा सामना करेल रायसो संघाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वीराज. यावेळी पुन्हा एकदा फुललेचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडूला पुन्हा एकदा लगातार सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, चौकार. पाहायला मिळेल पृथ्वीच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 8 धावा. अजून ही पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन ओहो त्या ठिकाणी मात्र झेल धरतीला दान केलं. एक छोटी धाव त्या ठिकाणी येते आणि धावसंख्या पोहोचते 9 आकड्यावरती. तसेच आमच्या गावातील कोणाचं काही असो कधी नाही येणारे, परंतु मॅचला आवर्जून आपली उपस्थिती दाखवणारे संतोष रामचंद्र जंगम यांचाही आम्हाला, माताडी कामगार यांचाही आम्हाला बहुमूल्य असा सहभाग लाभलेला आहे. तरी आपलं सहर्ष स्वागत. यायचं आपण बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्यासाठी खास पनीर बिर्याणीची या ठिकाणी मेजवानी आहे. पॉवर प्ले षटकातील हा शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकातील हा शेवटचा चेंडू परेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा, अप्रतिम असा शॉट त्या ठिकाणी, परंतु फिल्डर त्या ठिकाणी असेल. एक धावेचा प्रयत्न पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज पृथ्वीराज आणि प्रतीक याला या 2 धावाच्या मदतीने षटक क्रमांक 1 संपतंय. धावसंख्या होते 11. अप्रतिम अशी फलंदाजी, इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साठ धावांचं असं भलमोठं आव्हान असेल ते रायरेश्वर संघासमोर. अजूनही जवळजवळ 39 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवर येतो तो हर्षलच्या माध्यमातून. पावतचं पहिलं षटक संपतंय. आता मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जातंय आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो हर्षल. त्याचा सामना करेल पुन्हा एकदा पृथ्वीराज यांनी पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले होते. षटकात चौकारांसाठी माहीर असा ओळखला फलंदाज रायरेश्वर संघाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वीराज पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. चला लवकरात लवकर सुरुवात करायची, पण थोडं आपण सहकार्य करायचं. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा त्या ठिकाणी चांगला कटल निघायच्या दिशेने. एकदा धावून पूर्ण, दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. चांगली फेकी होते, चांगलं कलेक्शन सुद्धा होते. तद्वत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात पृथ्वीराज आणि प्रतीकच्या माध्यमातून. अप्रतिम अशी रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. अप्रतिम असा ताळमेळ दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी खोरवा टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर 1 धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न सुद्धा नाही केला जाणार आणि एका धावेवर समाधान मला लागतं ते फलंदाज पृथ्वीराज याला. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते गोलंदाज हर्षल याला. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केलेत. षटक क्रमांक 2 हाताळतो तो हर्षल. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवर येईल प्रतीक. रायरेश्वर संघाचा हा दुसरा फलंदाज प्रतीक त्याला गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर असेल हर्षल. राहुल सॉरी चुकीची दुरुस्ती.
यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने जबरदस्त कटला चेंडू, त्याच्यावर मात्र एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते त्या ठिकाणी आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं ते फलंदाज राहुल याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या दुहेरी आकड्यावर. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. हर्षलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो पृथ्वीराज. नक्कीच मोठा फटका पृथ्वीराजला खेळायला लागेल, चौकार षटकार त्याला मारावा लागेल जर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचं असेल. नक्कीच यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर विघ्नेश चेंडू खाली येतोय, परंतु चेंडू जात आहे सीमा रेषा पार, चौकार. विघ्नेशची उंची थोडी कमी असल्यामुळे 4 धावा मिळतात ते पृथ्वीराजला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. अजूनही टू गो अर्थात 2 चेंडू बाकी असतील दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा यावेळी मात्र ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका त्या ठिकाणी बसतो सचिन स्वतःच्या, आणि यावेळी मात्र अव्वल दर्जाचा झेल पकडला जातोय आणि पृथ्वीराज या ठिकाणी बाद होतोय. आपल्या गोलंदाजीच्या 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर गडी बाद करण्यात दिसत असते गोलंदाज हर्षल याला नवीन फलंदाज येतोय पृथ्वीराजची जागा भरून काढण्यासाठी रुपेश. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू अर्थातच 1 टू गो असेल आणि धावसंख्या मात्र स्थिर होती ते 19 या आकड्यावरती. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर रायसर संघाने तब्बल 66 धावा चेस केल्या होत्या. आता मात्र त्यांच्यासमोर 60 धावांचं आव्हान आहे. रुपेशने त्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण 2 भले मोठे षटकार ठोकले होते, तसंच काहीतरी पराक्रम त्याला आता या सामन्यामध्ये सुद्धा करावा लागेल. पाहूया फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय रुपेश. पहिला चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सचिनच्या माध्यमातून. या ठिकाणी प्रयत्न मात्र अव्वल दर्जाचे होते, अप्रतिम प्रयत्न होते, परंतु यश मात्र काही येत नाही सचिनला. प्रयत्नांचे मात्र 100% सचिनला देता येतात, परंतु झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि 2 धावा करण्यात यश येत आहे ते फलंदाज रुपेश याला. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपतंय. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते रायसर संघाची 1 बाद 21. थोडी घाई करायची, सहकार्य करायचं आपण. अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू असतील 12. जर रायरेश्वर संघाला विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण असेल. पाहूया कोण होतोय विजय, कोण करेल तिसऱ्या फेरीत प्रवेश, टीम गाळदेव की टीम रायरेश्वर. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 1 गडी मात्र पृथ्वीच्या स्वरूपाने बाद झालाय तो रायरेश्वर संघाचा. आता मात्र ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हातवतो वरली कोल्हेवाड्याचा एक धडाकेबाज गोलंदाज, उंची लहानपण कीर्तिमान विघ्नेश. विघ्नेशाचा पहिला चेंडू ठरल्याप्रमाणे पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांची वर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. यावेळी स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा राहुल. संघाकडून तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू मार्गस्थ होतोय विघ्नेशच्या माध्यमातून. पाहूया त्याचा सामना करेल राहुल. यावेळी पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कटरचा प्रयत्न, परंतु अप्रतिम चेंडू, अप्रतिम एक्स्ट्रॅक्शन त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते विघ्नेशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जैसे ते 2 22 धावा. अप्रतिम गोलंदाजी, थोडासा वेगवान गतीचा मारा केला होता. योग्य लाईन पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा विघ्नेशच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा वेगवान गतीचा पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, दाद मात्र त्या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावले, परंतु अप्रतिम अशी गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतं विघ्नेशच्या माध्यमातून. चांगलं एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतंय मैदानामध्ये आणि वेगवान गतीचा वारंवार मारा पाहायला मिळतो विघ्नेशच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू जवळजवळ 140 आणि 145 किलोमीटरच्या गतीने पाहायला मिळाले विघ्नेशच्या माध्यमातून. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईड दिशेने गेलेला हा चेंडू एकदा धावून पूर्ण.
त्यावर चांगली फेकी होती आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय ते फलंदाज राहुल याला. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती विघ्नेश याला. थोडस धावा रोखण्यात यश येत आहे विघ्नेश याला. आता मात्र स्ट्राईक करतोय पुन्हा एकदा रायचूर संघाचा धडाकेबाज फलंदाज रुपेश, ज्याला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये स्थान मिळवून द्यायचं असेल तर नक्कीच मोठमोठे षटकार चौकार त्याला ठोकावे लागतील. पाहूया चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाजी मार्क करून गोलंदाज विघ्नेश. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडं सजवलं जात आहे. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूल यामुळे मात्र होतोय मला वाटतं अनसक्सेसफुल. येत आहेत मात्र 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं त्या ठिकाणी गायदो संघाकडून आणि 2 धावांवर समाधान मला लागतं ते रुपेश याला. धावसंख्या जाऊन पोहोचते या दुहेरी धावीच्या मदतीने 25 आकड्यावरती. अजून या विघ्नेशच्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. 2 गो अर्थातच तिच्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी असतील. अजून खूप साऱ्या धावा कुटाव्या लागतील रुपेश याला. चौकार षटकार ठोकावे लागतील तर कुठे जाऊन आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश त्याला मिळवता येईल. धावसंख्या मात्र स्थिर होते ती 25 आकड्यावरती. यावेळी मात्र ताकदवर फटका चेंडूला पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. शुभम जंगमचा वन हँड कॅच षटकार. रुपेश ओळखला जातो त्यांनी आपली ओळख या ठिकाणी पटवून दिली. एक भला मोठा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 31 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा थोडासा दबाव असेल गोलंदाजावरती यावेळी. आणि षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपत आहे. धावसंख्या मात्र स्थिर होते ती 31 आकड्यावरती. अजूनही 6 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल टीम रायरेश्वर यांच्या विजयासाठी. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल रायरेश्वर संघात गायदेव संघाच्या 3 गोलंदाजाला. छोटे गावाकडून आलेले खेळाडू पण अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं सर्व 11 खेळाडूंच्या माध्यमातून याचाच मोबदला की ज्यांनी 60 धावा कुठल्या आणि आता अप्रतिम अशी गोलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता संघाकडून चौथं शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो सचिन. त्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता तो सचिन मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय आणि स्ट्रायकर असेल जो ओपनिंग फलंदाजी करण्यासाठी आला होता तो राहुल. राहुलला नक्कीच आता 6 चेंडूंमध्ये 29 धावा म्हणजे चौकार षटकाराशिवाय पर्याय नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो त्या ठिकाणी आणि पहिला चेंडू मार्गस्थ होतोय सचिनच्या माध्यमातून. 6 चेंडू 29 धावा. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने कटला हा धमाकेदार चेंडू. चेंडूला मारला सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती टाकडावर प्रहार चौकार. आनंदाचा जंगम आपण जिथे तिथे पाहू सर्वत्र दिसतात. आता सुद्धा त्यांनी चेंडू आणण्यासाठी मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपला धन्यवाद. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 5 चेंडू 25 धावा. पाहूया कोण होणार विजयी. यावेळी मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. अजूनही धावांचा डोंगर समोर उभा आहे 5 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकार ठोकावे लागतील फलंदाज राहुल याला. येणारे चेंडू असतील 5 आणि 24 धावांची आवश्यकता असेल टीम रायरेश्वर संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सचिन. गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत त्याने 1 चेंडू हाताला. उर्वरित चेंडू असतील 5. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. फटका त्या ठिकाणी बसला आणि अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज बाद.
दुसरा फलंदाज बाद होतो राहुलच्या रूपाने आणि नवीन फलंदाज अंकुशच्या रूपाने दाखल होते मैदानामध्ये. खरंच कौतुक करावं लागेल या छोट्या खेळाडूंचं जे गावावरून खास आपला खेळ दाखवण्यासाठी आले आणि अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जातोय. खरंच कौतुकास्पद बाद असेल ती. 2 चेंडूचा खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. अजून 4 चेंडू शिल्लक असतील आणि येणाऱ्या धावा आवश्यक धावा असतील 24. म्हणजे 4 चेंडू आणि 4 षटकाराची आवश्यकता असेल ती रायरेश्वर संघाला. जर सचिन थोडी घाई करायची आपण सहकार्य करायचंय. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी आणि मात्र एका धावेवर समाधान लागतंय ते फलंदाज अंकुश याला. आता मात्र पारड झुकतंय ते गायदो संघाच्या बाजूने कारण उर्वरित चेंडू असतील 3 आणि आवश्यक धावा असतील 23. 3 चेंडू आणि 23 धावा फक्त औपचारिकता बाकी असलेल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल रुपेश. यावेळी पुन्हा एकदा बॅटची काढा घेतलेला हा चेंडू आणि झेल त्या ठिकाणी मात्र थोडासा सूर्याच्या प्रकाशामुळे झेल ड्रॉप होतोय. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी परंतु झेल मात्र ड्रॉप झाला संध्याच्या माध्यमातून. चला घाई करायचे विघ्नेश आपण इकडेच थांबायचं. 2 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. कृपया पण कोणी आपली जागा सोडायची नाहीये. 2 चेंडू 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर असेल रुपेश. यावेळी मात्र ताकदवर फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. हा षटकार होता. फक्त या खेळामध्ये आता औपचारिकता बाकी आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल एका चेंडूमध्ये. 1 चेंडू उर्वरित आणि धावा आवश्यक असतील 17. चांगली फलंदाजी रुपेशच्या माध्यमातून चांगला षटकार पाहायला मिळाला. शेवटचा हा चेंडू सचिनचा. पुन्हा सामना करेल रुपेश. यावेळी स्लोअर गतीचा चेंडू सन्मान दिला होता त्या ठिकाणी. गायदेव संघ 3ऱ्या फेरीत प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरतोय. विजयी संघाचं कौतुक, पराजयी संघाचं अभिनंदन. आपला सहभाग मोलाचा होता. धन्यवाद. तसेच यानंतरचा होणारा सामना असेल टीम तळदेव विरुद्ध धारदेव ब संघाने तळदेव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी धारदेव ब संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. पंच आपल्याला विनंती असेल की आपण लंच करून घ्यायचंय.